आम्ही पाहिलं की तुमच्या सभांना खास करून महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसते. रोड शो मध्ये सुद्धा सेल्फी आणि या सगळ्यासाठी महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर असा लक्षणीय दिसतो. लाडकी बहीणने इतका गेम चेंज केलेला आहे किंवा गेम चेंजर तर ती नक्कीच ठरलेली आहे. पण हे जे सतत सांगण्यात येत होतं की काही काळानंतर इलेक्शन संपलं की लाडकी बहीण बंद होईल, काय वाटतं? आणि आता हा जो प्रतिसाद मिळतोय, तुम्हाला वाटतं का की महिलांचा मात्र विश्वास आहे बंद होणार नाही यावर? खरं म्हणजे लाडकी बहीण योजना लोकांना वाटत नव्हतं की योजना सुरू होईल आणि घोषणा झाली तर अंमलबजावणी होणार नाही. परंतु शेवटी राजकीय इच्छाशक्ती जेव्हा प्रभावी असते तेव्हा अशा प्रकारच्या योजना सुरूही होतात आणि इम्प्लिमेंट देखील होतात. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना करायची आणि ती केली. त्याची अंमलबजावणी झाली, खात्यात पैसे जाऊ लागले. विरोधकांना वाटलं होतं की ही योजना अस्तित्वात येणारच नाही आणि जेव्हा त्यांना कळलं की आता हे काहीतरी सुरू होते, मग ते कोर्टात गेले. कोर्टातून ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लाडक्या बहिणींच्या बद्दल नको नको ते त्यांनी स्टेटमेंट केली. तुम्ही काय 1500 रुपये मध्ये महिलांना विकत घेताय का, तुम्ही काय भीक देताय का, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सगळे प्रयत्न केले. परंतु आमची सरकारची मनापासून इच्छा होती की या सर्वसाधारण महिलांना म्हणजे लाडक्या बहिणींना सरकारच्या वतीने काही ना काही आधार मिळाला पाहिजे, एक सहकार्य झालं पाहिजे. आणि मग ती योजना आम्ही सुरू केली आणि ती प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी झाली. आता लाडक्या बहिणींनाही विश्वास आहे की हे भाऊ जे आहे ते देणारे आहेत आणि द्यायला देखील जाणच लागते. हा मोठा विषय आहे तसं बघायला गेलं तर. बरोबर. 45,000 कोटी रुपये वर्षाला खूप मोठी रक्कम आहे, परंतु आम्ही ठरवलं द्यायचं आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना देखील एक विश्वास वाढला. आज कितीतरी सक्सेस स्टोरी बघा तुम्ही. लाडक्या बहिणी एकत्र येऊन काही छोटा मोठा व्यवसाय करतायत, काही एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी करतायत, छोटा व्यवसाय मोठा करतायत. त्याचबरोबर काही स्वतःच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम छोटे मोठे असतात, शाळेची फी असेल, इतर काही आजारपण असेल, यासाठी देखील ते या पैशाचा उपयोग करतात. नक्कीच. त्यामुळे लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या मी विधानसभेतही पाहिली आणि ती नगर परिषदेच्या निवडणुकीतही पाहिली. मी सांगलीला विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराला गेलो होतो. बरं. 9:45 वाजता मी तिथे पोहोचलो. मला वाटलं कोण असेल, तर तुडुंब गर्दी, अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत लाडकी बहीण बसून होती. बिलकुल त्यांनी वाट पाहत होती आणि थंडी होती तिकडे. बरं. तरी सुद्धा या लाडक्या बहिणी तिथे थांबल्या होत्या. यावरून बघा, पैशाचा विषय नाहीये, एक त्यांना एक जो आत्मविश्वास जो त्यांचा जागृत झालेला आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी क्षमता निर्माण झालेली आहे, जसं मोदीजी म्हणतात आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान त्यांना मिळालेला आहे. स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. बरोबर. आता त्यांची डिपेंडन्सी नाही आहे. त्यामुळे त्यांचा घरात देखील मान वाढला, समाजात मान वाढला, सहीला किंमत आली. त्यामुळे एक म्हणजे त्या भावनेने त्या माझ्या लाडक्या बहिणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात, सभेत असतात, रोड शो मध्ये असतात. अरे आपला भाऊ आला बोलतात. ते त्यांच्या चेहऱ्यामध्ये मला दिसतं की बाबा आपल्याला जो काही हातभार आमच्या परिवाराला, कुटुंबाला लावण्याचं जे काही काम केलंय ते त्याचा एक जाणीव आणि जे काही त्याला काय म्हणतो आपण,
आम्ही काय उपकार केलेले नाहीत। आमची जबाबदारी आहे की जे कोणी सर्वसाधारण कुटुंब आहेत, आम्ही देखील तिथूनच आलेलो आहे। आमच्या आईची फरफट, पत्नीची फरफट बघितली मी पण, काटकसर करताना महिना कसा चालवायचा। त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही ना काही या आमच्या माता भगिनींसाठी करायचं हा निश्चय होता, आणि त्याचं जे काही पाहतोय फलश्रुती फलश्रुती, आणि त्याच्यामुळे